यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसभेमध्ये बोलण्यासाठी परवानगी घ्यावी लागते का याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसभेमध्ये बोलणार आहात, अशा सूचना ग्रामसभेसमोर मांडणार आहात। तर अशा सूचना किंवा असं बोलण्यापासून ग्रामपंचायत किंवा सरपंच आपल्याला रोखू शकतात का याविषयीची मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। तर सर्वप्रथम कोणत्या नियमानुसार आपल्याला असं बोलण्यापासून, अशा ग्रामपंचायतीला सूचना करण्यापासून सरपंच थांबवू शकतात ते पाहू। महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामसभेच्या बैठकी नियम 1959 कलम 8 नुसार अशा सूचना मांडण्यापासून, असे बोलण्यापासून सरपंच आपल्याला थांबवू शकतात, रोखू शकतात। परंतु अशा कोणत्या त्या सूचना आहेत, कोणते ते भाष्य आहे की जे आपण ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये करू शकत नाही। तर थोडक्यात मी सांगायचा प्रयत्न करतो। तर अशा कोणत्या सूचना आहेत? अशी सूचना बदनामीच्या स्वरूपाची असेल तर, अशा सूचनेतील भाषा अपमानास्पद असेल तर, अशा सूचना लोकहित विरोधी असल्या तर, अशी सूचना शुल्क स्वरूपाची असेल तर, अशी सूचना ही न्यायपरिष्ठ बाबींच्या संबंधातील सूचना असेल तर, अशा प्रकारच्या सूचना ग्रामसभेमध्ये जर आपण करणार असाल तर सरपंच आपल्याला बोलण्यापासून, अशा सूचना करण्यापासून थांबवू शकतात। मित्रहो, मी दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसभेची गणपूर्ती किती लोकांनी, किती मतदारांनी होते ते पाहणार आहोत। धन्यवाद।